अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज देव तुला आनंदाची गोड बातमी देणार आहे। ज्यांच्या समोर हा संदेश आला आहे त्यांचं आयुष्य आता बदलल्याशिवाय राहणार नाही। हा संदेश ऐकल्याशिवाय तू पुढे जाऊ नकोस। देव काय म्हणत आहे ते ऐक, नाहीतर तू पस्तावशील। तुझं कल्याणच आता होणार आहे। तुझ्या आयुष्यात आता स्वामी आले आहेत। आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे। ज्या बातमीची तू वाट बघत होतास ती आता तुला मिळणार आहे। तुझे सर्व भोग आता संपले जातील। जे हवे ते स्वामी माऊली आज तुला मिळवून देणार आहे। आता कोणी ठरवून सुद्धा तुझं वाईट करू शकणार नाही, कारण तुझ्या भयंकर चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे। तुझे सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत। देव काय म्हणत आहेत हे ऐकून तर घे, नाहीतर तुझ्या आयुष्यात दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही। आनंदाची बातमी देव देण्यासाठी तुझ्या आयुष्यात आले आहेत। देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करा। व्हिडिओला लाईक करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। बाळा, आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा ही आपल्याला आपल्या अपयशांमधून मिळते। त्यांना स्वीकारा आणि त्यांच्यापासून शिका, पण हार कधीच मानू नका। देव म्हणतात, बाळा, जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक मजबूत बनवण्याची संधी आहे। त्यांना स्वीकारा आणि आपल्या आत्मबलाची परीक्षा घ्या। आनंद हा त्या लहान लहान गोष्टींमध्ये आहे ज्या आपण नेहमी दुर्लक्षित करतो। त्यांना ओळखून आपले जीवन समृद्ध करा। आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीही हार मानू नका। अडथळे येतील, पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची इच्छाशक्ती त्यांना मात देईल। स्वतःशी प्रामाणिक राहा, आपल्या मूल्यांवर ठाम राहा आणि स्वतःला कधीच खोटे सिद्ध करू नका। ज्यांनी जीवनात कधी हार मानली नाही त्यांनीच खरी यशाची चव चाखली आहे। आव्हानांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवा, कारण आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी आहे। आपल्या आयुष्यातील संघर्ष हेच आपल्याला सामर्थ्य आणि साहस प्रदान करतात। त्यांचा सामना करा आणि आपल्या आत्म्याला मजबूत करा। स्वप्न पाहणे आणि त्यांचा पाठलाग करणे हे जीवनाचे सार आहे। तुमच्या स्वप्नांना उडान द्या आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा। तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला यश हमखास मिळेल, कारण देवाची साथ, परमेश्वराची साथ कायमच सत्याच्या बाजूने असते। सहमत असाल तर माझा देव माझा पाठीराखा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। बाळा, प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे। भूतकाळाच्या चुका आणि अपयशांपासून शिका। एक नवीन दिवसाचे आनंदाने स्वागत करा। आपल्या आयुष्यातील लोकांचा सन्मान करा। प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी आहे। पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, कारण सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम औषध आहे। आशावादी वृत्तीने आपण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकतो। हार मानू नका। आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजून घ्या, कारण एकदा गेलेली वेळ परत आणता येत नाही। त्यामुळे आपल्या जीवनातील छोट्या छोट्या सुखांचा आनंद लुटा। ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण आहे। देव म्हणतात, बाळा, आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे। सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होईल। आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश हे एक नवीन शिकवण आहे, त्यांना तुम्ही स्वीकारा। आपल्या यशाच्या मार्गावर पुढे चालत राहा। यश तुम्हाला नक्कीच मिळणार। आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना कधीच तुम्ही थांबू नका। अडचणी येतील, पण तुमच्या धैर्याने त्यांचा सामना करा। सुख आणि दुःख हे जीवनाच्या चढ उतारांसारखे आहे।
त्यांना समान भावनेने स्वीकारा आणि जीवनाचा आनंद घ्या. होय बाळा, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जीवन हे एक मोठी शाळा आहे आणि प्रत्येक क्षण हा एक नवीन धडा. आपल्या आयुष्यातील प्रेम आणि मैत्रीला महत्त्व द्या. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगातून शिकत राहा. सकारात्मकतेने समस्यांना सामोरे जा. तुमचा दृष्टिकोनच तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देतो. स्वतःला विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्यांची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाची किंमत समजून घ्या. तुम्हाला मिळालेल्या सुखांचा आनंद लुटा आणि त्याची कदर करा. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, कारण कठोर परिश्रमाशिवाय स्वप्ने पूर्ण होणे अशक्य आहे. पण तुम्ही भगवंताचे लाडके भक्त आहात आणि देव तुमच्यावरती खूप प्रेम करतो. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. भगवंताला प्रयत्नशील बालकेच प्रिय असतात. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि लव्ह यू गॉड असे टाईप करा. बाळा, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाची कदर करा, कारण एकदा का वेळ गेली तर ती परत येत नाही. प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गातील एक पायरी. त्यांचा सामना करून आपण आपल्या ध्येयाकडे एक एक पाऊल पुढे टाकत असतो. प्रत्येक क्षण एक नवीन सुरुवात. भूतकाळाच्या चिंता सोडून आजच्या क्षणाला भरभरून जगा. आपल्या आत्म्याची खोली स्वच्छ ठेवा. तेव्हाच आपल्याला जीवनातील खरा आनंद आणि शांती प्राप्त होईल. होय बाळा, प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण. ते शिकून आपण आपल्या भविष्याचा आराखडा तयार करू शकतो, कारण आपल्या आयुष्याची कहाणी आपणच लिहितो. प्रत्येक प्रसंग हा एक नवीन अध्याय आहे, जो आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतो. खरी आनंदाची जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आत्म्याची समृद्धी. आत्मिक समाधानाने जीवनाचा आनंद दुप्पट होतो आणि तो आत्मिक समाधान आपल्याला प्राप्त होतो ते भगवंताच्या नामस्मरणाने. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.